जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरा निताय, गौरा निताय, गौरा निताय। जय गौरा निताय, जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे। हरे कृष्णा। कोणाला आठवतंय आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? मागच्या आठवड्यात 21 7.21 आपण केलेला बरोबर. आणि 7.22 आज करू. तर आपण आधीच्या श्लोकांमध्ये आपण बघितलेलं की श्रीकृष्णाने सांगितलेलं की जे म्हणजे ज्यांची जे इच्छा आणि भौतिक कामनांच्या मागे ग्रासलेले असतात ते इतर देवी देवतांची पूजा करतात. हे आपण आधीच्या श्लोकात बघितलेलं. नंतर आपण गेल्या श्लोकामध्ये आपण बघितलं की श्रीकृष्णाने सांगितलं की तो कसा म्हणजे जे ज्यांना दुसऱ्या मार्गाने त्याच्यापर्यंत यायचं आहे तर तो त्यांच्यासाठी कसे ते लॉजिस्टिक अवेलेबल करून देतो आणि त्यांची कशी त्यांच्यावरती लाईक ना दुसऱ्या देवी देवतांवरती श्रद्धा दृढ करतो जेणेकरून ह्या मार्गाने नाही नाहीतर त्या मार्गाने तरी ऍटलिस्ट ते माझ्याकडे येतील. म्हणजे ते आज नाही किंवा काही वर्षाने किंवा बऱ्याच वर्षाने ऍटलिस्ट ते माझ्याकडे येतील. तर त्यांनी जो मार्ग जो असा मार्ग उपलब्ध करून देतात की त्यांना श्रीकृष्णाकडे यायचा एक पर्याय उपलब्ध होईल.
पण हरे कृष्ण. मग 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 जाऊनच का देतो कृष्ण त्याच्यापासून लांब? हे हे तो आपण एक हट्टी मुलाचं आपण जसं पण एक एक्झाम्पल घेतलेलं की भौतिक कामना ज्या असतात त्या आपल्या मनामध्ये ज्या जागृत होतात की मला म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी पाहिजे. तर मग जर समजा एक आई वडिलांचं असं असतं की ठीक आहे तुला पाहिजे ना म्हणजे तर ऍटलिस्ट पण तू माझ्याकडे ये म्हणजे तू माझ्यापासून तू लांब जाऊ नये असं. तो म्हणजे भौतिक कामना कृष्ण पूर्ण करू शकत नाही का? ज्या भौतिक कामना श्रीकृष्णाने पूर्ण केल्या तर म्हणजे आपलं जे मेन जे महत्वाचं आपलं जे उद्दिष्ट आहे की जे श्रीकृष्णाकडे यायचं आहे तर मग ते पूर्ण होऊ शकत नाही ना म्हणजे जे आपण आपल्या मार्गापासून आपण भटकू शकतो जर समजा अशा भौतिक कामना पूर्ण केल्या तर. आणि ऍक्च्युली एकच पॉइंट प्रभूजी, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करते अभिनय प्रभूजी, पण भौतिक कामना आपल्याला वाटत असतं की देवी देवता पूर्ण करताय, पण ऍक्च्युली भगवान श्रीकृष्णच त्यांच्यातर्फे म्हणजे भगवान श्रीकृष्णच आपल्या भौतिक कामना पूर्ण करत असतात बेसिकली देवतांतर्फे. हा, आणि ते आपण आजच्या श्लोकामध्ये शिकणार आहोत. नाही, पण माझा प्रश्न काय आहे की लोक जातातच कशाला इतर देवी देवतांकडे? त्यांना जेव्हा असं वाटतं की बाबा मी श्रीकृष्णाकडे गेलो तर माझ्या या भौतिक कामना पूर्ण होणार नाहीत, म्हणून ते देवी देवतांकडे जातात का कोणत्या दुसऱ्या कारणामुळे? हा म्हणजे ते पूर्वीचं जे संस्कार असतात किंवा अर्धवट जी माहिती आपल्या जीवनामध्ये आलेली आहे की या देवीची पूजा केल्याने आपल्याला हे प्राप्त होते, त्या देवाची पूजा केल्याने हे होतं, तर त्याच्याकरता बेसिकली सामान्य मनुष्य ज्याला कृष्ण भगवानांचं ज्ञान नसतं तो व्यक्ती देवी देवतांकडे जातो भौतिक इच्छा पूर्ण करण्याकरता. करेक्ट. आणि त्याची बुद्धी जी आहे ही या भौतिक कामनांनी त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. कामैस्तैस्तैर ऋतज्ञाना कृष्ण बोलतो 20व्या श्लोकामध्ये, त्याची जी बुद्धी आहे ती चोरली गेलेली आहे. त्याला वाटतं भौतिक इच्छा इतक्या इम्पॉर्टंट आहेत फुलफिल करणं की आपल्याकडे आता दुसरा मार्ग उरला नाहीये. आपल्याकडे म्हणजे अन्य देवी देवतांना शरण जाणं इज द ओनली ऑल्टरनेटिव्ह. त्याला कृष्णाचं महत्व माहिती असतं. पण आपल्याला भागवतम मध्ये काय शिकवलंय की अकामो वा सर्व कामो वा मोक्ष काम उदारधिही तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. कोणत्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणतीही भौतिक इच्छा नसो, किंवा एखाद्या व्यक्तीला सगळ्याच्या सगळ्या भौतिक इच्छा असो, किंवा एखाद्या व्यक्तीला मोक्ष हवा असो, त्यांनी सांगितलंय की तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. एकदम तीव्रतेने, हा, पुरुषम परम. परमपुरुष कोण आहे? कृष्ण काय बोललाय? मत्तः परतरम नान्यत, माझ्यापेक्षा सुपिरियर कोणी नाहीये. तर परमपुरुष श्रीकृष्ण, त्याला शरण जावं. जरा कोण्या व्यक्तीला काहीही इच्छा नसली किंवा सर्व भौतिक इच्छा असल्या किंवा मोक्ष हवा असला तर. ठीक आहे, कोणाला काही पॉइंट ऍड करायचंय मागच्या याच्यात, मागच्या श्लोकामध्ये का, किंवा काही प्रश्न आहे का? हा प्रभूजी, मला काही एक्सप्रेस करायचंय की ही जी ब्युटी श्रीकृष्ण भगवानांनी आपल्याला म्हणजे मी परमश्रेष्ठ आहे या 7व्या श्लोकापासून ते आता आपल्याला एका लेवलला आणून ठेवलंय की देवी, तुम्हाला वाटतं की देवी देवता तुमचं भौतिक इच्छा वगैरे पूर्ण करतात, पण मीच आहे जो ते पण मीच पूर्ण करतो. हे बेसिकली त्यांनी एकदम इतकं स्टेप बाय स्टेप आपल्याला सांगितलेलं आहे की मी परमश्रेष्ठ आहे. मग तुम्ही म्हणजे अशीच वेगवेगळ्या, मी आता विसरली तो माझा फ्लो मला सांगायचा जो होता, पण मला ते बेसिकली त्यांचा फ्लो जो आहे सिक्वेन्स श्रीकृष्ण भगवानांनी सांगितलेला तो खूप आवडला. आणि अनदर पॉइंट आय वॉन्टेड टू मेक प्रभूजी की मी आता जसं गजानन महाराज यांना मी गुरु समजत होती, तर ते आता देवी देवता आहे का नाही तो एक प्रश्न होता. आणि सेकंड, त्यांना मी गुरु कंटिन्यू करून, कारण त्यांनीच मला श्रीकृष्णाच्या भक्तीला आणलं, हा माझा अ, एकदम श्रेष्ठ निष्ठा आहे माझी की त्यांनीच मला श्रीकृष्णाच्या भक्तीला आणलं. आणि आता मला या श्लोकात, मागच्या श्लोकात कळालं की श्रीकृष्ण भगवानच त्या देवी देवतांना पण एक ज्ञान देतात की हा साधक
आता श्रीकृष्णाच्या भक्तीच्या लेवलला जाऊ शकतो का वगैरे, तर ते पण श्रीकृष्ण भगवानांनी गजानन महाराजांना देऊन मला त्या श्रीकृष्णाच्या भक्तीच्या मार्गाला आणलं, असं जस्ट मला असं एक्सप्रेस करायचंय प्रभूजी. बर, आपण ह्या टॉपिक वरती बोलू आपण. म्हणजे आपण 1 to 1 बोलू आपण याच्यावरती. हरे कृष्ण. ओके प्रभू. तर आता 22वा श्लोक बघूया आपण. हरे कृष्ण. तर 7वा अध्याय 22वा श्लोक. स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान्. अनुवाद. हरे कृष्णा. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. हरे कृष्ण. आपण हे जे बोलत होतो ना, ते इकडे कृष्ण आपल्या त्या श्लोकामध्ये कन्फर्म करून सांगतोय की देवता जे आहेत हे ट्रान्सफर एजंट्स आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यांच्याकडे स्वतःकडे अशी पॉवर नाहीये की ते स्वतःच्या इच्छेने कोणाला काही देऊ शकतील. कृष्ण त्यांना सांगतोय की तुम्हाला जे म्हणजे ह्या व्यक्तीला जे द्यायचं आहे ते काय द्यायचं, कधी द्यायचं, कसं द्यायचं हे पण कृष्णच ठरवतं. आणि देवतांकडे देतोय पण तोच आपल्याला आपल्या हातात देण्याकरता. त्यामुळे आपण जेव्हा कोणत्या देवतेची पूजा करतो आणि आपल्याला वाटतं की ह्या देवतेनी मला दिलं, तर खरा त्याच्या मागचा करता करविता कोण आहे, पडद्यामागचा अ, खरा म्हणजे डायरेक्टर कोण आहे, तर ते आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं की हा फ्रंटला देवी देवता, अमुक एक देवी अमुक एक देवता आहे, तर त्यांच्याकडनं आपल्याला मिळालं म्हणून आपली श्रद्धा त्यांच्यावरती दृढ होते. पण मागे जो खरा करता करविता आहे तो आपल्याला दिसत नाही. कृष्ण सांगतो की तो मीच आहे म्हणून. आणि हे खरं म्हणजे कळणं खूप आवश्यक आहे. नाहीतर आपण नेहमी आपण म्हणजे असं समजून चालत चालत राहू आपण की बाबा सगळं काही अमुक एक देवी अमुक एक देवताच सगळं काही करतायत. खरं ज्ञान आपल्याला कधी मिळणार नाही. त्यामुळे आपण खरं कृष्णाकडे कधी जाऊच शकणार नाही. तर आता झालंय काय, हे जे श्लोक आहेत 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकामध्ये संपूर्ण देवतांची जी उपासना जी असते त्याच्या मागे जे प्रिन्सिपल आहे ना, ते प्रिन्सिपल पूर्णपणे कृष्ण एक्सप्लेन करतोय. आता 4 श्लोकांमध्ये त्यांनी संपूर्ण सांगितलं. व्यक्तीची मेंटॅलिटी सांगितली, देवतांचा रोल सांगितला, देवतांची ॲबिलिटी बद्दल पण सांगितली आणि कृष्णाची भूमिका काय आहे त्याच्यामध्ये ते पण सांगितलं. आणि देवता जे फळ देतात त्या फळाचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण तो सांगतोय. 23व्या श्लोकात सांगणार आहे तो. त्यामुळे तुम्ही समजू शकता की भगवद्गीता जी संपूर्ण ग्रंथ आहे ना, तो किती कंप्रेस्ड स्टेट मध्ये आहे, किती प्रिन्सिपल लेवलचा ग्रंथ आहे तो. आपण बघितलं असेल 6व्या अध्यायामध्ये फक्त 22 श्लोकांमध्ये 23 श्लोकांमध्ये कृष्णानी अ, संपूर्ण ध्यान योगाबद्दल सांगितलं. जे पतंजली योगसूत्रामध्ये किंवा योग वगैरे जे कोणी आहे योग आहेत त्याच्यामध्ये हजारो हजारो लाखो लाखो श्लोक आहेत. त्यांचं संपूर्ण सारांश त्यांनी फक्त 23 श्लोकांमध्ये दिलंय. इथे जेवढं काही वेदांमध्ये दिलेलं आहे की कशी पूजा करावी, कोणाची करावी, का करावी वगैरे, हा त्याचा संपूर्ण जो सार आहे कृष्णाने फक्त 4 श्लोकांमध्ये दिलेला आहे. हम्म. त्यामुळे भगवद्गीता समजणं खरं तर खूप डिफिकल्ट आहे. पण एकदा का प्रिन्सिपल समजला ना की तुम्ही, आपण ते आय टी इंडस्ट्रीमध्ये बोलतो ना गार्ड रेल्स असतात. गार्ड रेल्स म्हणजे जे समजा गाई म्हशी वगैरे एका कुंपणामध्ये म्हणजे एका गार्डन मध्ये चरायला आले, तर त्याच्या बाजूला एक आपण कुंपण बांधतो ना, त्याच्या बाहेर ते कधी जाऊ नाही शकणार म्हणून.
तर ते जे गार्ड रेल आहे ना, भगवद्गीताचे प्रिन्सिपल्स, भगवद्गीता शिकलं नाही ते प्रिन्सिपल शिकलो आपण, की आपल्याला समजून जातं की आपली वाट कशी असली पाहिजे, कोणता मार्ग कधी कसा निवडावा ते. तर ह्या 4 श्लोकांमध्ये संपूर्ण देवतांची उपासना जी आहे ते त्याचं ते तो पूर्ण ते क्रम आहे तो स्पष्ट करतात, आणि त्यांच्याकडनं जे फळ मिळतं त्याच्यात ते पण कृष्ण स्पष्ट करतो इकडे. ठीक आहे. तर ह्याचं प्रिन्सिपल काय, ह्याचं कन्क्लुजन काय आहे, कृष्ण का सांगतोय हे? तर कृष्णाला हायलाइट करायचं आहे की हा संपूर्ण मागचा पडद्यामागचा मेन कलाकार तोच आहे म्हणून. आणि ते त्याला का हायलाइट करायचंय, की त्याला त्याचा जो रोल आहे, त्याची जी पोझिशन आहे, ती पोझिशन त्याला स्पष्ट करायची आहे. त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं सुरुवातीला 7व्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकांमध्ये, की मी तुला आता असं ज्ञान देणार आहे, जे ज्ञान मिळाल्यावरती तुला कोणत्याही ज्ञानाची आवश्यकता उरणार नाही. मग ह्याच्यामध्ये कृष्णाने देवतांच्या उपासनेबद्दल पण सांगणं आवश्यक ठरतच, ज्याच्यामुळे आपल्याला कळून येतं की देवतांची पोझिशन काय आहे आणि कृष्णाची पोझिशन काय आहे. ओके. त्यामुळे इथे असं चुकीचा अर्थ काढणं बरोबर नाहीये की कृष्णाला देवतांचा अपमान करायचा आहे, किंवा देवतांबद्दल तो असा कसा बोलू शकतो वगैरे, हे असे विचार करण्याची काही आवश्यकता नाहीये, कारण तो इथे सत्य सांगतोय, सत्य परिस्थिती सांगतोय तो इथे, की त्याची पोझिशन काय आहे, देवतांची पोझिशन काय आहे. देवता आर ऍक्च्युली वर्किंग ॲज अ मीडियम बिटवीन एक एक व्यक्ती आणि कृष्ण. ज्या व्यक्तीला कृष्णाकडे डायरेक्टली यायला जमत नाहीये, हा त्याला भौतिक इच्छा त्याच्या एवढ्या झालेल्या आहेत, की त्या व्यक्तीला मग देवतांच्याकडे तो घेऊन येतो, आणि देवतांतर्फे तो मग स्वतःकडे त्यांना घेऊन येतो तो. ठीक आहे. तर याचा 4 श्लोकांमध्ये आपण जर अगदी कन्क्लुजन बघितलं, तर 20व्या श्लोकामध्ये कृष्णाने काय सांगितलं, की लोक का पूजा करतात देवी देवतांची. हं? भौतिक इच्छांमुळे त्यांचं ज्ञान चोरलं गेलेलं असतं. त्यामुळे एकदा त्यांचा तो निर्णय झाला की देवतांची इच्छा, देवतांची पूजा करायची आहे, तर मग ती कशी करायची, कोणत्या देवतेची करायची, त्याच्याकरता जी लागणारी श्रद्धा आणि ज्ञान जे आहे ते कृष्णच प्रदान करतो, आणि ते टिकवणं जे आहे ते पण तोच करतो. आणि जेव्हा त्यांना हे फळ मिळतं देवतांकडनं, त्यावेळी तो काय करतो त्याच्या मागे ते पण तो सांगते, की प्रत्यक्षात ते फळ जे आहे ते कृष्णच देत असतो. ओके. आणि मग नंतर ही उपासना केल्यानंतर ती जी फळं मिळतात देवतांकडनं, त्याच्यातले निगेटिव्ह काय आहेत ते तो कृष्ण 23व्या श्लोकात स्पष्ट करतो. ओके. मग आपल्याला असं वाटू शकतं, मग प्रॉब्लेम काय आहे देवतांच्या उपासना करत राहण्यामागे, तर आपल्याला हे समजलं पाहिजे की हा जो मार्ग जो आहे तो टेम्पररी आहे, तात्पुरता आहे, तो परमनंट नाहीये. ओके. कृष्णाची आपल्यावरती जी कृपा आहे, त्याची जी करुणा जी आहे आपल्याकरता, त्या करुणेमुळे तो आपल्याला हा मार्ग उपलब्ध करून देतोय, आणि ह्याच्याबद्दल आपण बोललेलो. तर ही करुणा असल्यामुळे काय होतंय, की समजा त्यांनी देवतांचा हा माध्यम दिलाच नाही, आणि आपली भौतिक इच्छेमुळे आपली बुद्धी चोरली गेलेली आहे, तर मग काय होईल? मनुष्य पुण्य करण्याच्या दृष्टीने कधी ती भौतिक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न नाही करणार पुण्याच्या मार्गाने. मग तो काय करेल? पाप करायला लागेल. अँड ऍट अ सर्टन स्टेज तो नास्तिक बनेल. त्याला वाटेल की देव नावाची गोष्ट काय नाहीच आहे या जगामध्ये. जसे आज बरेच आपण एथिस्ट बघतो ना आपण, देवाच्या अस्तित्वावरती त्यांना विश्वास नसतो. त्यांना वाटतं आपल्याला जे हवंय ते आपण करू शकतो. मग अशामुळे काय होतं, की संपूर्ण जग जर नास्तिक झालं, तर मग त्यांचा जो आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे तो पूर्णपणे मिटला जाऊ शकतो, आणि हे चांगलं नाही आहे, कृष्णाला एक्सेप्टेबल नसणारच आहे. त्यामुळे तो काय बोलतोय, की ठीक आहे, नो प्रॉब्लेम, तुम्ही कमी माझ्याकडे नाही येत नका येऊ चालेल, पण तुम्ही कमीत कमी देवतांकडे तरी हे करा, म्हणजे तुम्हाला एक एक्सेप्टन्स येईल तुम्हाला, की देर इज अ सुपर पॉवर, तुमच्यापेक्षा वरती अशी एक कोणती तरी पॉवर आहे, ज्याच्यामुळे तुम्ही पाप मार्गावरती जाणार नाही.
आणि मग तुम्हाला हळूहळू तुम्ही पुण्य करणार, तुमची पाप बुद्धी आहे ती भ्रष्ट म्हणजे कमी कमी होत जाईल, आणि तुम्ही पुण्याच्या मार्गावरती आल्यावरती तुम्हाला भक्ती मार्गावरती आणणं सोपं पडेल. तर तो हा मार्ग जो आहे तो तात्पुरता आहे. का तात्पुरता आहे? तर कृष्णाला फायनली तुम्हाला त्याच्याकडे घेऊन यायचंय तुम्हाला. हं? त्यामुळे ही जी वरदान जी देतात देवता, ते वरदान मुद्दामून कृष्ण त्याला टेम्पररीली बेनिफिशियल बनवतो. जर का त्यांनी परमनंटली बेनिफिशियल बनवलं तर मग लोकांना कधी कृष्णाकडे यायची इच्छाच होणार नाही. ठीक आहे. आणि एक राजा असतो, त्याच्याकडे मंत्री असतात. तो राजा प्रत्येक कार्यभार स्वतः सगळं बघत नाही, मंत्र्यांकडे सोपवलेलं असतं. तर ते मंत्री जे आहेत हे आपण देवतांबरोबर कम्पेअर करू शकतो, आणि राजा म्हणजे कृष्णाबरोबर कम्पेअर करू शकतो त्याला. ठीक आहे. फायनली मंत्री जे डिसिजन घेतात ते राजाने त्यांना एक पॉवर दिलेली असते, त्याप्रमाणे ते डिसिजन घेतात आणि कार्यभार बघत असतात. पण फायनली जे काय रिझल्ट जो आहे तो राजाकडनंच येत राहतो, इकडे कृष्णाकडनंच येतो. त्यामुळे कृष्णाला वाटतं की तुम्ही माझ्याकडे नाहीयेत तर कमीत कमी देवतांकडे तरी तुम्ही या. तर त्यांनी म्हणजे आपल्यासारख्या व्यक्तींनी देवतांकडे यावं ह्याच्याकरता जी श्रद्धेचं जे श्रद्धा जी निर्माण करावी लागते, ती श्रद्धा निर्माण करण्याचं काम पण कृष्ण करतो. त्यामुळे इनिशियली म्हणजे गुड बॅड गुड आणि एक्सलंटच्या दृष्टीने जर बघितलं तर तो मार्ग एक्सलंट नाहीये, तरी सुद्धा तो बॅड बनू नये म्हणून कृष्ण कमीत कमी गुड वरती तरी ठेवतोय आपल्याला. आपल्याला म्हणजे त्या लोकांना इतर देवतांची पूजा करायची. ठीक आहे. आणि याच्यातनं एक आपल्याला महत्वाची गोष्ट कळून येते कृष्णाबद्दल, की त्याला आपल्याबद्दल किती प्रेम आहे आणि किती करुणा आहे ते. ओके. जेव्हा आपण आई आणि मुला आई आणि मुलाचं आपण जे उदाहरण बघतो ना, त्यावेळी आई कधी कधी मुलाला ओरडते, मारते, हा, त्याला शिक्षा करते वगैरे. कधी कधी त्याला मुद्दामून उपाशी ठेवेल त्याला, का तर त्याला मिनिंग अन्नाचं महत्व कळावं वगैरे. म्हणजे काय होतंय की काही तात्पुरत्या क्षणाकरता आई त्याला अशा पद्धतीने ट्रीट करते किंवा थोड्या काळाकरता आपल्यापासून मुद्दामून लांब ठेवते, म्हणजे त्याला महत्व कळावं आई बरोबर असण्याचं फायदे काय आहेत म्हणून. का आई बरोबर असलं पाहिजे, का आईचं ऐकायला पाहिजे. तर ती जी महत्वाची गोष्ट आहे, त्याच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं ह्याच्याकरता कधी कधी आपल्याला लांब ठेवावं लागतं. तर त्याप्रमाणे कृष्ण हा तात्पुरता मार्ग आपल्याला उपलब्ध करून देतो आणि आपल्याला लांब ठेवतोय, म्हणजे लोकांना लांब ठेवतो तो, देवता उपासकांना लांब ठेवतो, आणि मग त्याच्याकडे तो घेऊन येतो स्वतःकडे त्याला. ठीक आहे. तर आपण तसा बघितला आपण सारांश. तर तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम, हे कृष्णानी 21व्या श्लोकात बोलला. ठीक आहे. जेव्हा इच्छा निर्माण होते देवतांची उपासना करण्याकडे, त्यांच्यावरती श्रद्धा तोच निर्माण करतो, आणि त्या श्रद्धेने मग ती व्यक्ती त्या देवताची उपासना करते, आणि नंतर त्याला फळ प्राप्ती वगैरे व्हायला चालू होते. तर काय नंतर कृष्ण 22व्या श्लोक बोलतोय की तस्याराधनम इहते, म्हणजे त्या प्रकारे आराधना केल्यानंतर. ओके. आणि मग नंतर त्याची लभतेच्या ततः कामान, म्हणजे जशी जशी स्वतःची काम असतं, इच्छा असते, त्याप्रमाणे त्याला ती भौतिक इच्छा, भौतिक फल जे आहे ते प्राप्त होतं. पण काय मयैव विहितान हितान, हे जे देणं जे आहे हे ऍक्च्युली मीच देतोय. ओके. हे कृष्ण बोलते की जे काही फळ मिळते देवतांकडून, ते ऍक्च्युली माझ्याकडनं देवतांना मिळतं आणि देवतांकडनं तुम्हाला मिळतंय ते. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे ऍक्च्युली. म्हणजे किती अजून एम्फसाइज करावं माहिती नाही, पण प्रत्येक प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण विचार करतो किंवा आपण ऍक्शन करतो, तर त्याच्या मागे रिझन जे असतं ते समजणं आवश्यक असतं. आणि एक ज्ञानी व्यक्ती जी आहे ना, ह्या ज्ञानी व्यक्तीला ह्या रिझन वरती पण तो फोकस करतो. तर गंमत काय असते की
जेव्हा पण आपण देवी देवतांकडे किंवा कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या ऑफिस मधला एखादा मॅनेजर किंवा सीईओ वगैरे किती चांगला आहे, त्यांनी मला माझं कामाचं रेकग्नाइज केलं आणि मला प्रमोशन वगैरे दिलं वगैरे. तर खरं म्हणजे तो स्वतः काही करत नाहीये. त्याच्या मागे कृष्ण बसलाय, त्याच्याकडनं करवून घेतोय. आपल्याला वाटतं की ती व्यक्ती करते. आपल्याला हे कळत नसतं की आपल्या कर्माचं तो फळ आहे किंवा कृष्णाची करुणा आहे, ज्याच्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला मिळते. फक्त तो माध्यम बनतोय. आणि ह्याच्याकरता आपण मागे उदाहरणं पण घेतलेली. आपण जेव्हा एखादा पोस्टमन किंवा कुरिअरवाला घरी आपल्याला एक एनवलप देऊन जातो, त्यावेळी आपल्याला कळत असतं की एखादा जॉब मिळाला किंवा एखाद्या इन्व्हेस्टमेंटचा चेक आला किंवा काही असतं, तेव्हा कुरिअरवाल्याकडनं येतं. तर आपल्याला कळत असतं की कुरिअरवाल्यांनी खरोखर आपल्याला दिलेलं नाहीये, तो फक्त आणून देतोय. तर ह्या ज्या व्यक्ती ज्या असतात, त्या व्यक्ती सुद्धा आपल्याकडे फक्त त्या गोष्ट आणून देण्याचं काम करतात, बनवण्याचं काम करत नाहीत. अल्टिमेट पॉवर त्यांच्याकडे नसते. आणि ह्याच कॉन्सेप्ट आपण जर एक्सटेंड केला, तर आतापर्यंत आपण चांगल्या गोष्टींची एक्सपेक्टेशन ठेवत होतो जेव्हा फळप्राप्ती बोलत होतो तेव्हा. जेव्हा एखादं निगेटिव्ह गोष्ट आपल्या आयुष्यात होते, तेव्हा सुद्धा आपल्याला तेच कळलं पाहिजे की समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याशी चुकीच्या पद्धतीने वागते आणि आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नको असलेली गोष्ट घडते, त्यावेळी ती नको असलेली गोष्ट देणारा पण कृष्णच आहे. त्या व्यक्तीवरती चिडण्यामध्ये काहीही उपयोग नाहीये. कधी कधी काही लोक असतात की देवतांकडे पूजा करतात आणि मागतात की अमुक एक संकट आहे ते माझ्यावरचं टळू दे, ठीक आहे, किंवा अमुक एक गोष्ट मला मिळू दे. पण कधी कधी ते संकट टळत नाही किंवा जी हवी असेल ती गोष्ट मिळत नाही. तर ह्याचा अर्थ हा नाहीये की त्या देवतांनी मुद्दामून तुम्हाला दिलं नाहीये. ते न देण्यामागे हात कृष्णाचाच आहे. ओके, एखादं संकट न टळण्यामागे सुद्धा हात कृष्णाचाच आहे. मग आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की का असं म्हणून. तर त्याच्या मागे आपल्याला समजलं पाहिजे की हे जे काही होतंय ते इधर आपल्या कर्माचाच भाग आहे किंवा ते आपल्या आध्यात्मिक उन्नतीच्या फायद्या करता आहे. जर एखाद्या मुलानी आई जेवण बनवत असताना जेव्हा त्याला आईला बघतो तो की आई गॅस चालू करते आणि जेवण बनवते वगैरे. जर एखाद्या मुलानी 4 वर्षाच्या मुलानी इच्छा प्रकट केली की आई मला पण गॅस बरोबर खेळायचंय, मला मला पण अन्न बनवायचंय, तर आई काय करेल, त्याच्यावरती पूर्ण सुपरविजन ठेवेल. कसं करतोय, काय करतोय, आणि त्याला गायडन्स प्रॉपरली देत राहून त्याच्याकडनं करून घेईल. समजा आईने त्याला पूर्ण सूट दिली की तू तुझा लाव गॅस आणि तुझं कर वगैरे, तर चान्सेस आहेत की त्याचा हात जळू शकतो. आता त्याचा हात जळणार हे आईला माहिती आहे म्हणूनच आई प्रिकॉशन घेते. पण जर का त्या मुलांनी आईला सांगितलं की तू इतकं सुपरविजन करते, मला फ्रीडम देत नाही, मला जे हवं ते करायला मिळत नाही वगैरे, हा, हे बंधन मला नको आहे म्हणून, तर आई जे त्याच्यावरती बंधन टाकते हे त्याच्या फायद्या करता आहे. एखादी गोष्ट आपल्याला कृष्ण देतो, त्याचा आपण आध्यात्मिक प्रगती करता त्याचा वापर केला पाहिजे. जर का त्याला कॉन्फिडन्स असेल की आध्यात्मिक प्रगती करता आपण त्या गोष्टीचा वापर करणार नाही, आणि जर का वापर केला तर आपली आध्यात्मिक अधोगती होऊ शकते, तर कृष्ण ते देण्याचं टाळू शकतो आणि ते फक्त आपल्या चांगल्या करता आहे. तर आपल्याला समजलं पाहिजे, एखादी गोष्ट आपल्या जीवनात घडते, एखादी चांगली गोष्ट म्हणजे भौतिक चांगली गोष्ट घडली किंवा भौतिकरित्या एखादी वाईट गोष्ट घडली, तर ती घडवण्यामागे सुद्धा हात कृष्णाचाच आहे. आणि तो जेव्हा ते करतो ते आपल्या चांगल्या करताच करतो. त्यामुळे त्यांनी एखादा घेतलेला डिसिजन आहे जो आपल्या आयुष्यात घडलेला आहे, त्याच्याबद्दल तक्रार करण्यामध्ये पॉइंट नाहीये, चूक आहे इनफॅक्ट ते. एखाद्या पेशंट जेव्हा डॉक्टरकडे जातो आणि त्या डॉक्टर त्याला सांगतो की बाबा हे औषध घ्या, तर पेशंट त्याला बोलतो की हे चांगलं नाही औषध, मला जिभेला आवडत नाही. तर डॉक्टर बोलतो नाही तरी तुम्हाला घ्यायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. आणि तो शेवटी एकदा बोलतो मी नाही घेणार म्हणून. तर नुकसान कोणाचं आहे? मग डॉक्टरने एवढं डायग्नोसिस केलंय, मेडिसिन प्रिस्क्राईब केलेली आहे वगैरे, मग डॉक्टर बोलतो की मग तुम्ही आलातच कशाला माझ्याकडे.
मग कृष्ण पण इथे तेच बोलते, ठीक आहे तुम्हाला करायचंय तुमच्या पद्धतीने करा. पण म्हणून आपल्याला हे कळलं पाहिजे की आयुष्यात घडणारी कोणतीही चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट त्याच्या मागे सूत्रधार कृष्ण आहे. आणि ते आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने चांगलं आहे. तर आपण जेव्हा देवता उपासना करायला लोक लागतात, तर त्यामुळे कृष्ण आपल्याला त्याच्याकडे कसा नेतो, ओके, आत्म्याला म्हणजे आत्म्याला कृष्णाकडे कसं नेता येतं ते आता आता बघून घेऊया. सर, हे जे देवता आहेत हे एक मध्यस्थ म्हणून कार्य करतात. ओके, जसे मंत्री असतात राजाच्या कारभारामध्ये बघत असतात ते. ओके, तरी आपण जेव्हा पण ह्यांच्याकडनं फळं मिळतात ती अनुमती जी असते आणि ती पॉवर जी असते ती कृष्णाकडनं येते. ते स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाहीत. हे एक्सेप्ट करणं तुम्हाला आता थोडं डिफिकल्ट जाईल, पण सत्य बदलणार नाही. आणि सत्याला सपोर्ट करायला तुम्हाला म्हणजे सपोर्ट हवाय, तर भागवतम सुद्धा आपल्याला वाचता येईल त्याच्याकरता. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण उपासना करतो त्यावेळी कळतं आपल्याला की एक अशी एक अजून एक सुपर पॉवर आहे आपल्यापेक्षा, जी अशा गोष्टी करू शकते जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत म्हणून. त्यामुळे आपल्याला तो जो अधिकार जो आहे त्या सुपर पॉवरकडे, त्या अधिकाराची आपल्याला ओळख होते आणि आपल्याला कळतं की आपला अधिकार कमी आहे त्यांच्यापेक्षा, त्यांचा अधिकार जास्ती आहे. त्यामुळे आपल्याला जाणवतं की ही जी भौतिक समृद्धी आपल्या आयुष्यात येते, जन्मापासनं येवो किंवा जन्माच्या आधी असो, जन्म चालू असताना येवो किंवा मृत्यूनंतर येवो, जे काही आहे ते, त्याची ती जी आहे जी अधिकार तो आपल्याकडे नाहीये, कोणा दुसऱ्याकडे आहे ते. आणि मग इनिशियली आपल्याला वाटायला लागतं देवतांकडे आहे, नंतर आपल्याला सत्य कळायला लागतं. हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं त्यावेळी आध्यात्मिक प्रगती जी असते, ओके, त्याची वाढ चालू होते. तो मार्ग लांब आहे, तो भले डायरेक्टली कृष्णाकडे जात नाहीये, भले थोडा तो लांबचा मार्ग असेल पण तरी तो पुढे जातोय मार्ग. मग असं ग्रॅज्युअली आपण पुढे गेल्यावरती आपल्याला कृष्णाचा प्रेझन्स त्याच्या मागे काय आहे ते कळायला लागतो आपल्याला. ओके, आणि मग देवताचं आणि कृष्णाचं रिलेशनशिप काय आहे ते पण आपल्याला कळायला लागतं. आणि मग आपल्याला कळायला लागते की कृष्णाची ह्याच्या मागे एक करुणात्मक भूमिका आहे, तेही आपल्याला कळायला लागतं. आणि मग आपण ग्रॅज्युअली आपण कृष्णाकडे चालायला चालू करतो आपण. ओके, जशी आपली स्पिरिच्युअल मॅच्युरिटी वाढत जाते, ओके, आपली समज वाढते त्याच्यामध्ये. ओके, आपल्याला कळायला लागतं की बाबा तो अंतिम स्रोत जो आहे, ओके, तो कृष्ण आहे म्हणून. आणि असं अशा पद्धतीने मग आपण ग्रॅज्युअली कृष्णाकडे चालायला चालू करतो. आणि याच प्रगतीमध्ये म्हणजे जेव्हा आपण ही जी सुविधा आपल्याला निर्माण करून दिलेली आहे ना, त्यामुळे त्याच्यातनं तो उन्नती होते ती आध्यात्मिक प्रगतीमध्ये, त्याच्यामधनं ती कशी आपल्याला दिसून येते, तर ते आपण जरा बघून घेऊया. ठीक आहे. तर आत्मा जो आहे तो कृष्णाशी जोडला जातोय ह्या मार्गामुळे. डायरेक्टली नाही पण भलेही इनडायरेक्टली असो. ओके, आणि जसा जसा तो मार्ग आपण अजून अजून पुढे पुढे जातो तसा तसा आपल्याला ज्ञान मिळत जातं. आपली पापबुद्धी जी आहे ती नष्ट होत जाते. ओके, भलेही आपल्यातनं म्हणजे तमोगुण गेलेला असेल, थोडा रजोगुण पण बाकी असतो त्या मार्गावरती, पण तरी पण सत्वगुणाचा प्रभाव वाढलेला असतो तेव्हा. त्यामुळे हा मार्ग तसा प्रभावी ठरतो की येन केन प्रकारेन कृष्ण मन निवेशय. ओके, कोणत्या ना कोणत्या मार्गाने तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला कृष्णावरती आपल्याला आपलं मन केंद्रित करायचं आहे आपल्याला. तर डायरेक्टली नाही जमत आहे, तर त्यामुळे एका चौकटीमध्ये राहून देवतांची उपासना करून तो मार्ग आपण चालायचा प्रयत्न करू. ओके, तरी सुद्धा म्हणजे काय होतं की वैदिक मार्गांमध्ये वेदांमध्ये हे सगळे मार्ग लिहिलेले आहेत. ओके, तर ग्रॅज्युअली कृष्ण ज्याची जशी स्पिरिच्युअल मॅच्युरिटी झालेली आहे
त्या मॅच्युरिटीच्या लेवल प्रमाणे मग स्वतःबद्दल कृष्ण त्या व्यक्तीला ओळख द्यायचा, स्वतःची ओळख देतो कृष्ण, आणि ती ओळख आहे तो वाढवत राहत होती. तर दुसरं एक अजून आपण अजून एक अँगलनी बघू शकतो आपण, जसं मागच्या वेळेला बघितलेलं की आज सोसायटीमध्ये मनुष्यांमध्ये वेगळे वेगळे धर्म निर्माण झालेले आहेत, राईट. त्यामुळे असं त्यांना वाटतं की हा माझा देव आणि हा तुमचा देव. त्यांना ते कळत नसतं की देव एकच आहे म्हणून. ओके. त्यामुळे हे जे मतभेद वगैरे जे झालेले आहेत ना, ते मतभेद सुद्धा मनुष्याच्या अल्पबुद्धीमुळे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की जर का माझा देव, जर का मी त्याची पूजा केली तर तो मला फळ देईल, आणि तुमच्या देवाची मी जर उपासना केली नाही तर तो मला फळ देणार नाही. तर म्हणजे तुमचा देव माझ्या प्रति मत्सर करतो, म्हणजे मत्सर आहे त्याला. ही अशी एक भावना निर्माण होते, हे माझा देव तुमचा देव ह्या अशा टर्मिनॉलॉजीमुळे. त्यामुळे ही जी गोष्ट म्हणजे एक सुपरफिशियल लेवलचं नॉलेज असलं की मग हे असं होऊ शकतं. तरी सुद्धा कृष्ण म्हणजे हे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत. आता गणपतीचे उपासक किंवा महादेवांचे उपासक इतर देवी देवतांच्या उपासकांची मस्करी करतात, किंवा बाकीचे असतात ना. तर बऱ्याच लोकांना वाटतं की मी हा देवतेची करतो, तर ही देवता आहे ती श्रेष्ठ आहे इतर देवतांपेक्षा. तर हे ज्ञान जे आहे ना, ते म्हणजे देवतांच्या लेवलचं ज्ञान पण नाहीये त्या व्यक्तींना, की ह्या देवतांमध्ये सगळे सेम आहेत, फक्त वेगळ्या वेगळ्या पॉवर्स आहेत त्यांच्याकडे, वेगळ्या वेगळ्या बेनिफिट्स देऊ शकतात ते आपल्याला. तर त्यामुळे त्या व्यक्तीला त्या लेवलचं पण नॉलेज नाहीये. अशा व्यक्तीला कृष्णाच्या लेवलचं नॉलेज मिळायला अजूनही वेळ लागणार. त्यामुळे ज्याची जशी मॅच्युरिटी आहे, स्पिरिच्युअल मॅच्युरिटी, त्याप्रमाणे कृष्ण त्याला स्वतःबद्दलचं ज्ञान हळूहळू देतो. काही काही लोकांना वेळ लागतो, काही काही लोकांना लवकर मिळतं. त्यामुळे ही जी देवता उपासना जी आहे ना, ती कृष्ण स्वतःची करुणा जी आहे आपल्याकरता ती तो त्यातनं दाखवत राहतो. ओके. तुम्ही कोणत्याही मार्गावरती चालू करा, फायनली कृष्ण अशा पद्धतीने आपल्यावरती प्रेम करतो आणि मार्गदर्शन करतो की तो ह्या व्यक्तीला स्वतःकडे तो घेऊन येतोच येतो तो. तर मयैव विहितान हितान असं कृष्ण बोलतोय. तर ह्याच्यातनं आपल्याला कृष्ण काय सांगतो इकडे, की तुमच्या ज्या पण भौतिक इच्छा पूर्ण होतात, तर त्या इच्छा पूर्ण करण्याचं जे फळ जे आहे, ते फळ येतंय कृष्णाकडनंच येतंय. ओके. तर कृष्णाला आपण सुप्रीम कंट्रोलर म्हणतो, परमेश्वर म्हणतो. ईश्वर म्हणजे काय? ईश्वर म्हणजे ती व्यक्ती जी कंट्रोल करते. ओके. त्यामुळे आपण बोलू शकतो की माझं जे शरीर आहे त्याचं कंट्रोल मी करतो. हा. त्या शरीराने कुठे बसावं, कधी उभं राहावं, कुठे चालावं, काय करावं, हे मी कंट्रोल करतो. ऑफकोर्स मी पूर्ण कंट्रोल करू शकत नाही, जरी माझं शरीर असलं तरी तरी पण टू अ सर्टन एक्सटेंट मी कंट्रोल करतो. म्हणजे काय, तर ह्या शरीराचा ईश्वर मी आहे. पण मी माझ्या मुलांचा, माझ्या बायकोचा, माझ्या मित्रांच्या शरीराचं कंट्रोल मी नाही करू शकत. त्यांच्या शरीरांचं ते स्वतः कंट्रोल करतात. पण कृष्ण काय आहे? कृष्ण परमेश्वर आहे. कृष्ण सगळ्यांच्या शरीराचा, सगळ्यांच्या मनाचा, सगळ्यांच्या बुद्धीचा, संपूर्ण प्रकृतीचा, सगळ्या देवतांचं, सगळ्यांचं कंट्रोल तो करू शकतो. त्यामुळे त्याला परम नियंत्रक म्हणतात त्याला. तर हा परम नियंत्रक तेही कंट्रोल करू शकतो जे हे जे बाकीचे देवता उपासक असतात, त्या देवता उपासक त्यांना जे फळ मिळायला पाहिजे
ते कोणी कधी आणि कसं फळ मिळावं त्याचं कंट्रोल पण तोच करतो. त्यामुळे कोणत्या देवतांनी कोणत्या व्यक्तीला कोणत्या मार्गाने काय फळ द्यावं, हा, हे सगळं कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे ते. ओके. पण आपल्याला काय वाटत असतं की अमुक एका देवताची पूजा मी केली तर त्या जेव्हा मला फळ मिळालं तर त्या देवताला त्या व्यक्ती श्रेय देते आणि त्याच्यामुळे म्हणजे त्याला असं वाटतं की बाबा ह्या देवतांनी मला दिलेलं आहे वगैरे. ठीक आहे. पण फायनल अप्रुव्हल कृष्णाकडनंच येतं. आता आपल्याला नाही आहे बऱ्याच वेळा समजत की त्याच्या मागचा नियंत्रक कोण आहे म्हणून वगैरे. कारण ही जी बुद्धी जी लागते ना त्या पलीकडे जाऊन विचार करण्याची, ती बुद्धी भौतिक लेवलच्या पलीकडे आहे. पण ह्यांचं ज्ञान जे असतं हे भौतिक गोष्टींनी हिरावलेलं ज्ञान आहे. त्यामुळे त्यांना त्या लेवलला जाताच येत नाहीये विचार करायला तिकडे. आता आपण हे जे गोष्ट आहे ना ते आपण 23व्या श्लोकात बघणारच आहोत. पण एक छोटस त्याचं इंट्रोडक्शन बघून घेऊया आपण, की जेव्हा पण आपल्या ह्या इच्छा ओके पूर्ण होतात त्याचं जे फळ मिळतं त्याच्या मर्यादा काय आहेत. ओके. तर जेव्हा पण व्यक्ती देवतांकडे वळते त्यावेळी ती फक्त भौतिक गोष्टींची प्राप्ती व्हावी म्हणून देवतांकडे वळते. आता आपण हा विषय काढलेला आणि आपण मागच्या वेळी पण बोललो म्हणून मी आज तुम्हाला प्रश्न विचारतो की आपल्यापैकी किती जण कृष्णा व्यतिरिक्त कोणाची तरी पूजा करतात, उपासना करतात? कोण सांगेल? हा. मागच्या वेळेस आपण बोललो प्रभूजी, आपण सर्वजण मॅक्सिमम म्हणजे सर्वजण म्हणण्यापेक्षा, हा. कारण आपण पिढीने जे कल्चर चालू असतं किंवा आपल्याला जे शिकवण्यात आलेलं असतं दुनियेमध्ये किंवा आई वडिलांकडून त्याच्याप्रमाणे आपण सगळेजण म्हणजे बाळकृष्ण भगवान असतात आपल्या सगळ्यांच्या घरात, पण म्हणजे सगळ्या देवतांबरोबर त्यांना ट्रीट केलं जातं आणि पूजा केली जाते. असं त्यांना परमश्रेष्ठ असं मानलेलं नव्हतं, कारण की माहितीच नव्हतं ऍक्च्युली हे सगळं. हम्म. बरोबर. तर जेव्हा आपण इतर देवतांची पूजा करतो ओके त्यावेळी जनरली व्यक्ती किंवा तुम्ही काय मागता तुम्ही त्यांच्याकडे? ते ठीक आहे. जर आपण एक 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 ऍस्पेक्ट असा आहे की कृष्णाला देवतांपेक्षा श्रेष्ठ मानणं किंवा देवतांबरोबर मानणं ही एक थॉट प्रोसेस झाली, ते ठीक आहे चला. पण जेव्हा देवतांकडे नमस्कार केला जातो तर काही मागणं पण मागितलं जातं. तर जनरली तुम्ही काय मागता देवतांकडे? म्हणजे मी भगवद्गीता शिकायच्या अगोदर पासून सर्वे सुखिना भवंतु म्हणायची. म्हणजे फक्त असं लिमिटेड फॅमिली किंवा मला हे दे किंवा माझ्या मुलीला हे दे असं कधीच आतापर्यंत नाही मागितलेलं आहे प्रभूजी. हा. पण जशी मी भगवद्गीता शिकायला लागली आणि थोडं थोडं कळायला लागलं तेव्हापासून मी साऱ्या ब्रह्मांडांचे चांगले उदे असं मागते प्रभूजी. आता त्याच्यामध्ये सुद्धा ना गंमत अशी आहे की चांगलं म्हणजे काय हे सुद्धा समजणं आवश्यक आहे ना. एखाद्या व्यक्तीला ज्याला समजा एक आजार झालेला आहे त्या व्यक्तीला वाटेल की बाकी कोणीही आजारी पडू नये अशी तो सगळ्यांकरता प्रार्थना करेल. ओके. एखाद्या व्यक्तीकडे समजा पैसा भरपूर कमी आहे तर तो इतरांकरता पण प्रार्थना करताना काय म्हणेल की बाबा कोणालाही पैशाची कमी पडू नये म्हणून. राईट. पण हे चांगलं आहे का नाही? तर लॉंग टर्मच्या दृष्टीने सगळ्यांना जर चांगलं शरीर मिळालं, सुदृढ शरीर मिळालं म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं नाहीये ना. तर म्हणजे काय तर शरीर मिळणं हाच प्रॉब्लेम आहे खरा. शरीर मिळालं आहे म्हणून आजार झालेला आहे, शरीर मिळालं आहे म्हणून पैशाची गरज आहे. तर शरीरच आपल्याकडे नसतं तर ह्या दोघांचा काही प्रॉब्लेमच झाला नसता आपल्याला.
तर म्हणजे चांगलं काय, तर शरीर न मिळणं म्हणजे काय, तर जन्म मृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडणं हे चांगलं आहे. तर बऱ्याच लोकांना चांगलं काय हेच माहिती नसतं. त्यामुळे मग जेव्हा प्रार्थना केली जाते, ती प्रार्थना सुद्धा मग 100% परफेक्ट नसते ती. तर ते आपल्याला नॉलेज कृष्णाची उपासना करायला केल्यावरती आपल्याला मिळत राहतं. तर तोपर्यंत काय होतं की जेव्हा देवतांची आपण पूजा करतो त्यावेळी एक प्रकारचा बेनिफिट मागितला जातो. डिफरंट डिफरंट डिग्रीज असतील त्या बेनिफिट मागण्यामागे, बट फायनली दिस बेनिफिट्स आर मटेरियल. बरोबर. आता कधी कोणी आपण बघितलंय का आपण किंवा आपल्या ओळखीची कोणी व्यक्ती आहे का की ज्यांनी गणपतीची पूजा केली आणि गणपतीकडे मोक्ष प्राप्ती मागितली आहे म्हणून? कोण आहे? कोण सांगेल की जे गणपतीची पूजा करतात पण गणपतीकडे मोक्षाची मागणी करतात, भौतिक गोष्टींची मागणी करत नाहीत म्हणून? तो गुरुजी पहिल्या प्रथम मोक्षाची मागणी करायची एवढं पण ज्ञान मला ज्ञान नसतं. नव्हतं ऍक्च्युली. खरं. नाही, तुम्ही अगदी ऑनेस्टली बोलताय. खूप म्हणजे अप्रिशिएबल आहे. पण नाही करत लोक जनरली. ओके. आणि अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यक्तींना माहितीच नसतं की मोक्ष का मागावा, मोक्ष म्हणजे काय, म्हणजे मुक्ती म्हणजे काय वगैरे. तर त्यामुळे काय होतं की आपली जन्मापासून आत्तापर्यंत जास्तीत जास्त जी लोक असतात त्यांचा कल जो असतो तो भौतिक गोष्टींकडे असतो. आध्यात्मिक गोष्टींपासून ते खूप लांब असतात. त्यांच्याकरता अध्यात्म म्हणजे भौतिक गोष्टींची प्राप्ती करण्याचं एक माध्यम असतं. हा. आणि ते माध्यम ते देवतांद्वारे सॅटिस्फाय करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मेजॉरिटी वेळा आपण बघू की देवतांकडे जे मागणं असतं, लोक मागतात ते मटेरियल भौतिक मागणं असतं ते. त्यामुळे आपण बघतो की कृष्णाकडे जाणारी व्यक्ती कधी कृष्णाकडे भौतिक गोष्टींची प्राप्ती करता नमस्कार करत नाही त्याला. आणि देवतांकडे जाणारी व्यक्ती ती कधी मोक्षाची किंवा भक्तीची प्राप्ती मागत नाहीत. त्यामुळे काय होतं तर इकडे क्लिअर डिस्टिंक्शन निर्माण होत आहे की ज्यांना भौतिक हवं आहे, वेदांच्या गायडन्समुळे, सोसायटीच्या गायडन्समुळे, ट्रेडिशनल गायडन्समुळे असो किंवा इनर मेंटॅलिटीमुळे असो किंवा पूर्वजन्मीच्या कर्मामुळे असो, फॅक्टर्स कोणतेही असले तरी सुद्धा देवतांकडे जाणारी व्यक्ती मागते जनरली भौतिकच गोष्ट मागते. आणि कृष्णाकडे जाणारी व्यक्ती आध्यात्मिक प्रगतीच मागते. त्यामुळे कृष्ण इथे आपल्याला ह्यांचं फळ जे आहे त्या फळाबद्दल तो हायलाइट करतोय. त्यामुळे इट ऑटोमॅटिकली बिकम्स इम्पॉर्टंट की देवतांकडे जाणारी व्यक्ती जी फळाची प्राप्ती करते त्या फळाबद्दल माहिती मिळणं ऑटोमॅटिकली इम्पॉर्टंट बनतं ते. तर कृष्ण इथे काय सांगतं आपल्याला की ह्या इच्छा आणि त्यातनं मिळणार त्याच्यामुळे केलेली उपासना आणि त्यातनं मिळणारं फळ, हे फळ क्षणभंगूर आहे. ओके. आज मिळेल आपल्याला त्यातनं फायदा आणि त्यातनं उद्या ते फळ बंद होऊन जाईल. म्हणजे अ, काय उपयोग नाही. एखाद्या व्यक्तीनी समजा सूर्यदेवाची उपासना केली, खूप चांगली केली आणि त्याच्यामुळे त्याला अगदी छान सुदृढ असं निरोगी असं शरीर मिळालं, तर ते शरीर त्याच्याबरोबर किती दिवस राहणार? हा? 20, 50, 100 वर्ष पूर्ण जन्मभर राहील निरोगी? त्याच्यानंतर काय पुढे? पुढे कधी ना कधीतरी तो हे शरीर सोडणार आणि पुढचं शरीर त्याला मिळणार आहे. तर सूर्यदेवानी त्याला असं नाही हे दिलेलं की तुला प्रत्येक शरीर जे मिळेल ते निरोगी असेल म्हणून. आणि जरी का सूर्यदेवानी दिलं तरी सुद्धा समजून घेतलं पाहिजे आपल्याला की हे शरीर प्राप्त करणं किंवा नवीन शरीर प्राप्त करणं हा उद्दिष्ट नाहीये हे शरीर मिळण्यामागे, की नवीन शरीर आपल्याला मिळत राहावं आणि निरोगी राहावं म्हणून. हे शरीरातनं बाहेर पडता यावं कायमचं, तो खरा या शरीराचा उद्दिष्ट आहे. तर देवतांकडे जाणारी व्यक्ती अजून एका कारणाकरता जाते. ओके.
ज्याबद्दल आता आपण पहिल्यांदा बोलतोय, की एखादं फळ जे आहे, जर का आपण कृष्णाकडे मागितलं तर कृष्ण त्याचा प्रॉपर अनालिसिस करतो. तो बघतो की बाबा हे फळ माझ्या आध्यात्मिक प्रगती करता आहे का नाही आहे, आणि जर असेल तर देतो, नाही तर नाही देतो. देवतांकडे काय होतं, देवता ते अनालिसिस करत नाहीत. कृष्णाने सांगितलंय दे, तर देतात ते. त्याला वाटलं ह्याची पूजा चांगली करतोय तो, तर देतात ते, नाही तर ते नाही देणार. गंमत काय होते, की देवतांकडे मागितलं की ते फळ लवकर मिळतं आपल्याला. हा, कृष्णाकडे मागितलं तर फळ ते इधर मिळणारच नाही, किंवा मिळालं तर उशिरा मिळेल. आणि हे जे लवकर मिळण्याचं जे कारण जे आहे ना, ह्या कारणामुळे जास्तीत जास्ती लोक देवतांकडे जातात. ठीक आहे. तर गंमत ही आपण एक एक्झाम्पल मुळे घेऊ शकतो. जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी हा वडिलांकडे येते आणि एखाद्या गोष्टीची मागणी करते, तर वडील 50 गोष्टींचा विचार करतात आणि मग डिसिजन घेतात त्या मुलाला त्यांनी जे मागितलंय ते द्यायचं किंवा नाही द्यायचं ते. पण काय होतं, जर का त्या मुलाला कळतं की अरे बापरे, वडिलांना 10 10 15 15 वेळा कन्व्हिन्स करावं लागतं, त्यापेक्षा मी जरा आईकडे जाऊन बोलतो. मग तो मुलगा आईकडे जातो. आईकडे थोडस लाडीगोडीने बोलला, किंवा थोडा रडला वगैरे, तर आई जास्ती करुणात्मक असते. आई लवकर त्याला हो बोलते, बरं बाबा ठीक आहे, रडू नको, मी देते तुला म्हणून. तर आईने स्वतः देऊ शकली तर आई देईल, नाही तर आई काय करेल, वडिलांना कन्व्हिन्स करेल. आता वडील आईकडनं कन्व्हिन्स होण्याची प्रोबॅबिलिटी जास्ती असते मुलांकडे कन्व्हिन्स होण्यापेक्षा. त्यामुळे मग वडील लवकर हो बोलतात. मग मुलांना कळतं की बाबा एक कोणतीही गोष्ट हवी असली की आधी आईकडे जायचं. आई कन्व्हिन्स झाली तर उत्तम, नाही तर मग आई पप्पांना कन्व्हिन्स करेल आणि पप्पा देतील आपल्याला. तर तोच प्रकार आहे इकडे. कृष्ण पण तेच करतोय, की देवतांची उपासना केल्यावरती कृष्ण मुद्दामून ते फळ आपल्याला लवकर देतो. का? तर आपण नाहीतर चान्सेस आहेत की आपण कृष्णाचं अस्तित्व तर नाकारतेच ती व्यक्ती. ती भौतिक ज्या देवी देवता आहेत त्यांचं पण जर अस्तित्व नाकारलं, तर ती व्यक्ती नास्तिक बनू शकते आणि पाप मार्गावरतीच चालायला चालू करू शकते, आणि ते होऊ नये म्हणून देवतांतर्फे आलेली रिक्वेस्ट कृष्ण लवकर अप्रूव्ह करतो ते. ओके. आणि तरी सुद्धा म्हणजे एखाद्या व्यक्तीला हे समजलं पाहिजे की हे जरी लवकर आपल्याला समाधान मिळत असलं तरी ते तात्पुरतं आहे. आणि फायनली हे जे फळ जे आहे हे नश्वर फळ आहे हे. ओके. त्यातनं परमनंट हॅपीनेस कधीच नाही मिळू शकणार आपल्याला. त्यातनं आपल्याला मुक्ती मिळू शकणार नाही. त्यातनं आपल्याला भक्ती तर मुळीच मिळू शकत नाही. तेच जे फळ आहे ते आपल्याला भौतिक जगामध्ये अजून बांधून ठेवतं आपल्याला. म्हणजे आपण ध्रुव महाराजांचं एक्झाम्पल घेतलेलं ना, तर क्षीरोदक्षाई विष्णू जेव्हा त्याच्यावरती प्रसन्न होतात आणि त्याला बोलतात की तुला काय हवंय ते माग, हा नाही, तर तो बोलतो की नाही मला काही नको. मग तर विष्णू बोलतात तुला जे हवंय ते माग म्हणून, तो बोलतो मला काही नकोय म्हणून. मग ते बोलतात नाही, तू जेव्हा उपासना चालू केलेली त्यावेळी तुझ्या मनामध्ये भौतिक इच्छा होती, ती इच्छा मी पूर्ण करणारच करणार. तुला 36,000 वर्ष ह्या पृथ्वीवरती राज्य करावं लागेल. ते राज्य तू माझी भक्ती करून कर. ते झाल्यानंतर मग तुला मी माझ्या त्यानंतर तुला ध्रुवलोकावरती राहावं लागेल आणि तिकडनं मग नंतर तू माझ्याकडे येऊ शकशील म्हणून. तर काय झालंय की त्याने जी उपासना केली, तीच उपासना जर का त्यांनी ते भौतिक इच्छा न ठेवता त्यांनी जर केली असती, तर तो विष्णूंकडे लवकर जाऊ शकला असता. पण ती उपासना भौतिक इच्छा ठेवून केल्यामुळे त्याचा मार्ग जो आहे तो लांबवलाय त्यांनी. त्यामुळे आपण जेव्हा एखादी गोष्ट मागतो, कृष्णाकडे असो किंवा देवी देवतांकडे असो, त्या मागणीमुळे आपली आध्यात्मिक वाटचाल भलेही चालू होईल, त्यातनं चांगलं आहे, पण आपला जी वाटचाल आहे ती लांबली जाते का कमी होते, हा विचार आपण केला पाहिजे. त्याप्रमाणे मग नंतर आपण ती गोष्ट मागायची की नाही ते आपण ठरवू शकतो. हे मी जरा स्किप करतो, हे अगदी बेसिक लेवलचं आहे.
काम हा शब्द कृष्णाने वापरलाय, तर काम ह्या शब्दाचे मल्टिपल अर्थ असतात. ओके. तर काम म्हणजे 7व्या अध्यायाच्या आय थिंक बहुतेक 11व्या का 10व्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्ण बोललो, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. तिकडे काम म्हणजे सेक्स लाईफ होतं, इकडे काम म्हणजे भौतिक इच्छा आहे. तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम ह्या शब्दाचे वेगळे वेगळे अर्थ निघतात. ओके. तर हे आता संक्षिप्त रूपामध्ये आपण जरा परत एकदा बघून घेऊया की व्यक्तीला माहिती पडलं पाहिजे की भगवंतांच्या अनुमतीशिवाय देवता आपल्या भक्तांना कोणतंही वरदान देऊ शकत नाही. ओके. कृष्णाची संपूर्ण मालकी आहे, पण त्यांचं विस्मरण होतं व्यक्तीला, पण देवतांना कृष्णाचं विस्मरण होत नाही. ओके. देवतांना माहिती आहे की जरी आपण समजा गणपतीची पूजा केली आणि गणपतीला बोललं की तूच श्रेष्ठ म्हणून, तर गणपतीला माहिती आहे की श्रेष्ठ कोण आहे ते. त्यामुळे तुमच्या त्या स्टेटमेंटला गणपती तुमचं म्हणजे लॅक ऑफ नॉलेज म्हणून तो इग्नोर करतो तो. हं? गणपती स्वतःला श्रेष्ठ समजत नाही. ही परफेक्टली नोज कृष्ण कोण आहे ते. आणि आपण त्याबद्दल व्यास ऋषी आणि गणपतीचा जो संवाद होता, तो पूर्ण इन्सिडेंट होता, त्याबद्दल पण आपण बोललो आपण की व्यास ऋषींनी जेव्हा गणपतीला ती अट टाकली की तुला प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजल्याशिवाय तू श्लोक लिहिणार नाही, तेव्हा गणपतीनी ते अट मान्य केलेली. त्यावेळी जेव्हा महाभारत लिहिलं गेलं आणि महाभारतामध्ये जेव्हा भगवद्गीता लिहिली गेली आणि भगवद्गीतामध्ये जेव्हा 7वा अध्याय लिहिला गेला, 7व्या अध्यायामधला हा श्लोक लिहिला गेला, 7वा श्लोक मत्तः परतरम नान्यत, किंवा 10व्या अध्यायातला 8वा श्लोक लिहिला गेला, अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वम प्रवर्तते. हा, तेव्हा हे सगळे जे श्लोक लिहिले गेले, त्यावेळेला गणपतीने विचारलं पाहिजे होतं ना की बाबा मी सर्वश्रेष्ठ आहे, मग माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण असू शकतं म्हणून. तर गणपतींनी असा काही प्रश्न विचारला नाही, कारण त्यांना माहिती आहे श्रेष्ठ कोण आहे ते. त्यामुळे ही जी प्राप्ती होते लाभाची, ती लाभाची प्राप्ती देवतांमुळे होत नाही, ती भगवंताच्या कृपेने आणि भगवंताच्या अनुमतीने होते. आणि पण अल्पज्ञानी जे लोक असतात त्यांना हे समजत नाही, त्यामुळे ते देवतांच्या कडे उपासना करतात ते. आपण याबद्दल बोललेलो आहे आपण की जेव्हा सुद्धा एखाद्या भक्ताला म्हणजे कृष्ण भक्ताला कसली गरज लागते, म्हणजे असं नाहीये की कृष्णाची भक्ती चालू केली म्हणजे आपल्या भौतिक गरजा संपून जातात. ती वेगळ्या वेगळ्या स्टेजेस असतात, त्याला वेळ लागतो आपल्याला त्या स्टेजला पोहोचायला आणि समजायला की बाबा आता काहीही न मागता कृष्ण आपलं सगळं बघतोय, तो करतोय, त्याच्याकडे काही मागायची गरज नाहीये. पण कधी कधी अशी संकट येतात, हं, की आपल्याला मग कृष्णाकडे आपण हात जोडतो आणि कृष्ण त्या ऑपॉर्च्युनिटीची वाट बघत असतो की कधी आपला शुद्ध भक्त आपल्याकडे काहीतरी मागतोय म्हणून. तो जेव्हा कधी असं काही मागतो ना, त्यावेळी कृष्ण अक्षरशः धावत पळत येतो आणि त्याची ती इच्छा पूर्ण करतो. पण शुद्ध भक्त असतं की त्याला कृष्णाकडे काहीच मागायची इच्छा नसते. पण कधी कधी अशी वेळ निर्माण होते की ज्यामुळे कसली तरी भौतिक अडचण निर्माण होते की बाबा काहीतरी गरज लागते, त्यावेळी मग तो भगवंताची प्राप्ती करतो. तरी म्हणजे कृष्णाच्या दृष्टीने ती शुद्ध भक्ती, परफेक्ट भक्ती नाहीये, तरी सुद्धा कृष्ण एक्सेप्ट करतो ते. पण गंमत कशी आहे की कधी कधी आपल्याला ठेच लागते चालता चालता. ह्याचा अर्थ हा नाही की आपल्याला चालणं येत नसतं, पण कधी कधी तोल जातो इकडे तिकडे आणि पडतो आपण. तर त्या एखाद्या इन्सिडेंटमुळे कृष्ण आपल्याला लगेच हाकलून नाही लावत, सेंग की बाबा तू खरा तर शुद्ध भक्त असला पाहिजे, काही भौतिक मायाकडे मागितलं नाही पाहिजे, तरी सुद्धा तू मायाकडे मागितलं, मग तू शुद्ध भक्त नाही, मग तू बाजूला हो. हे प्रकार तो करत नाही. आणि 9व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकामध्ये सुद्धा तो ह्याबद्दल सांगतो, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधोरेव समंतव्यम मन्य व्यवसितो ही सह. कृष्ण बोलतोय की कधी कधी चूक होते, तरी सुद्धा मी त्या चुकीकडे कानाडोळा करतो, मी दुर्लक्ष करतो. का? तर त्याचं जे फाउंडेशन आहे, तो ज्या पोझिशनवरती आहे ते पोझिशन परफेक्ट आहे ते.
तो माझी भक्ती करतोय तो. त्यामुळे त्याच्यामध्ये जरी चूक जरी झाली तरी त्याला मी प्रोटेक्ट करतो त्या चुकीपासनं. त्यामुळे एखाद्या वेळी कधी आपल्याला कधी भगवंताची काही अशी तीव्र गरज लागते की त्यांनी ही अमुक एक इच्छा पूर्ण करावी, तर कृष्ण काय करतो, ती इच्छा पूर्ण करतोच करतो. पण त्यामागे नंतर तो आपल्याला हे ज्ञान पण देतो की अरे तू काय क्षुल्लक गोष्टी मागतो माझ्याकडे म्हणून. हे जे ज्ञान जे आहे हे देवतांकडे उपासना करून त्यांच्याकडनं जेव्हा फळ प्राप्ती होते, त्यातनं त्या फळाच्या प्राप्तीतनं हे ज्ञान मिळत नाही आपल्याला. त्यामुळे कृष्ण भक्ती आणि कृष्णाकडनं एखादी गोष्ट मागणं आणि देवतांकडनं एखादी गोष्ट मागणं, त्याच्यामागे सगळ्यात मोठा डिफरन्स जो आहे तो हा आहे की फळाच्या प्राप्तीबरोबर कृष्ण आपल्याला त्या फळाचं जे क्षणभंगूर नेचर आहे आणि त्यातनं मिळणारं, त्यातनं जे बेनिफिट आहे ते आपल्याला जास्ती फायदेकारक नाही आहे, त्यापेक्षा भक्ती करणं जास्ती चांगलं आहे, हे ज्ञान कृष्ण आपल्याला त्या फळाबरोबर देतो. जे ज्ञान आपल्याला देवतांची उपासना करून जर का फळ तेच मिळालं तर ते ज्ञान आपल्याला मिळत नाही. त्यामुळे देवतांना जेव्हा व्यक्ती शरण जाते त्यावेळी ती फक्त कामवासनांची तृप्ती करण्यामध्ये तो ते हे ती ती मेंटॅलिटी असते त्याच्या मागे. वेराज भगवंताकडे एखादी मागतो तेव्हा आपल्याला भगवंताच्या पोझिशनचं नॉलेज पण असतं आणि त्यांच्याकडनं जेव्हा फळ मिळतं त्यातनं ॲडिशनल बेनिफिट पण मिळतात आपल्याला. पण ॲक्च्युली जर बघितलं आपण तर ह्या भौतिक ज्या इच्छा असतात ना, ह्या एका स्टेजला त्या अडथळा बनतात आपल्याला आपल्या आध्यात्मिक प्रगतीपासून. त्यामुळे जेवढं लवकरात लवकर आपल्याला जमेल त्यावेळी तेवढं आपल्याला शुद्ध भक्तीकडे वळलं पाहिजे आणि भौतिक इच्छांकडे आपण कमी कमी केलं पाहिजे, दुर्लक्ष केलं पाहिजे आणि त्या जेवढ्या शक्य तेवढं लवकर मिटवल्या पाहिजेत त्या. त्यामुळे इथे कृष्ण भक्तीवरती भर देतो. हा. आणि अंतिम मुक्ती जी आहे त्याच्यावरती भर देतो, शाश्वत शांती जी आहे त्याच्यावरती भर देतो तो. आणि ते सगळं तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपण त्याला संपूर्ण समर्पण करू त्याला. तर हे आता मेन आपलं जो प्रोसेस जी आहे ती आपण अंडरस्टँड केली आहे. देवी देवतांची जी उपासना आहे ते ती प्रोसेस. आता त्या प्रोसेसचं जे फळ आहे आणि त्या फळाचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे आहेत ते कृष्ण 23व्या श्लोकामध्ये आपल्याला शिकवल. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न वगैरे आहे? हे प्रभूचे गणेशोत्सव किंवा लघुरुद्र वगैरे हे सगळं जे आल्या म्हणजे या देवी देवतांचे पूजा वगैरे त्याच्या मागे पण काही विशिष्ट हे असेल, राईट? हो, तर म्हणजे सगळं सेमच आहे हे बेसिकली की आपण ह्या ज्या काही पूजा करतो देवी देवतांच्या त्याच्या मागे जर पर्पज जर बघितला ना तर बहुतांशी असं नाही की प्रत्येक जणाचा प्रत्येक वेळी पर्पज भौतिकच असतो म्हणून. जसं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांच्या सुखाकरता, शांती करता, प्रगती करता तुम्ही प्रार्थना करता तुम्ही, करेक्ट. तर प्रत्येक वेळी प्रत्येक जण भौतिक इच्छाच असते असं नाहीये. पण अगदी तुम्ही रूट कॉज लेवल ॲनालिसिस जर केलं तर मेजॉरिटी ऑफ द टाइम्स तुम्हाला कळेल की कोणती ना कोणती तरी भौतिक इच्छा सॅटिस्फाय व्हावी. इदर इट इज ॲट अ ग्रॉस लेवल ती इच्छा किंवा सटल लेवल असो इच्छा. बरोबर. की एखादं संकट आलं एखाद्या व्यक्तीवरती, कोर्ट केस किंवा पोलीस त्याच्या मागे लागलेत किंवा कोणत्या ना वेगळ्या प्रकारचा शरीराचा त्रास होतोय वगैरे, तर त्या ग्रॉस लेवलच्या संकट झाली. दुसरं काय झालं, सटल लेवलचे झालं की ज्याच्यामुळे सुख मिळत राहावं प्रत्येकाला किंवा शांती प्राप्त व्हावी, प्रसन्नता व्हावी, सर्व प्राणी मात्रांना आनंद मिळावा. हे सगळे जे आहे हे ग्रॉस लेवलला नाही आहे, पण तरी सटल लेवलला बघितलं आपण तर ते मटेरियल लेवलच आहे. ती भौतिक इच्छाच झाली. जर का त्या व्यक्तीला शरीरच नसेल तर मग त्याच्या आनंदाचा काय संबंध येतो इकडे. तर म्हणून आपण बघतो की कोणतीही देवी देवता असतो त्यांच्या उपासनेमागे जर
रूट कॉज लेवल अनालिसिस केलं तर ती भौतिक इच्छाच असते. ती खरी खरी जर मागणी करायची असेल तर आपण गणपती पुढे अक्षरशः साष्टांग दंडवत घालून नमन करून गणपतीला सांगायला पाहिजे की तू विघ्नहर्ता आहेस, तर माझ्या आणि कृष्णापर्यंत जाण्यामागे कृष्णापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, त्या मार्गावरची, त्या आध्यात्मिक मार्गावरचे सगळे विघ्न तू दूर कर. तू विघ्नहर्ता आहेस, तू तू ते दूर कर. हा, गणपती विल बी मोर हॅपी इन डुईंग दॅट. तो विद्येचा देवता आहे. जर का तुम्हाला आणि मला अक्षरशः 2 5 10 वर्ष भगवद्गीता शिकल्यामुळे हे बेसिक लेवलचं जर नॉलेज आहे, तर तुम्हाला वाटत नाही की गणपतीला अतिशय अतिशय हाय लेवलचं नॉलेज असेल? ऑफकोर्स 100% असेल. तर जर का तुमच्या मायासारख्याला जर कळू शकतं की हा भौतिक इच्छांचा आपल्याला फक्त टेम्पररी बेनिफिट आहे, तर तेच नॉलेज गणपतीला पण आहे. मग जर तुम्हाला कळू शकतं की ह्या टेम्पररी नॉलेज, अरे टेम्पररी बेनिफिट्समुळे आपली आध्यात्मिक प्रगती होऊ शकणार नाही, तर ते गणपतीला पण 100% माहिती आहे. तरी सुद्धा तुम्ही त्याच्याकडनं ते मागता कारण आपली बुद्धी कमी आहे. पण तो ते आपल्याला देतोय का तर आपल्यावरती तो म्हणजे एका अँगलनी तो बोलतोय की तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही की तुम्ही माझ्याकडे येऊन तुम्ही अशी छोटीशी गोष्ट मागताय. कृष्ण भक्तीची प्राप्ती व्हावी ह्यासारखं मोठं उद्दिष्ट कोणतंही नाहीये. ते आपल्याला देण्यामागे, त्या भक्तीच्या मार्गावरती अडथळा दूर करण्याचं जी मागणी आहे, ती मागणीची पूर्तता करण्यामागे गणपतीला जास्ती आनंद होईल. ते करण्यामागे आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करण्याऐवजी आपल्या आध्यात्मिक इच्छा, आपली आध्यात्मिक प्रगती घडवून आणण्यामागे गणपतीला जास्ती आनंद होईल. पण आपण ते मागतच नाही. ते जर का एक मंत्री आहे किंवा लेट्स से नरेंद्र मोदी आहे, एका गावाला आले, एका गावामध्ये परीक्षण करायला आले, तर आपण त्यांच्याकडे काय मागायला पाहिजे ही सुद्धा कमीत कमी लेवलची अक्कल आपल्याला हवी. समजा एखाद्या घरी ते आले आणि त्यांना आपण बोललो, बघा ना आमच्या ह्या बाथरूमच्या नळामध्ये लिकेज आहे म्हणून. हां, ते 2 3 दिवस झाले कोणी प्लंबर मिळत नाहीये काम करायला. तर अशा प्रकारची कंप्लेंट जर आपण नरेंद्र मोदींकडे घेऊन गेलो तर ते काय बोलतील, अरे मी ह्या देशाचा प्रधानमंत्री आहे, तुम्ही दुसरं काहीही मागितलं तरी मी तुम्हाला देऊ शकतो, तुम्ही काय ह्या क्षुल्लक गोष्टी मागताय माझ्याकडे. तर आपल्याला त्या बेसिक लेवलचं पण नॉलेज असलं पाहिजे की आपण कोणाकडनं काय मागितलं पाहिजे. त्यामुळे म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मला हेच सांगायचं आहे की जेव्हा ह्या सगळ्या ज्या भौतिक काय बोलतो, भौतिक ज्या काही पूजा ज्या आहेत, हं, लघुरुद्र वगैरे जे पण तुम्ही म्हणालात ना, त्या सगळ्या पूजांमागे फायनली हे सगळे जे पूजा ज्या लिहिलेल्या आहेत, अभिषेक वगैरे जे काय लिहिलं, हे वेदांकडनं आलेलं आहे. आणि त्याच्या मागे मटेरियल बेनिफिट इज द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड इट. त्यामुळे त्या पूजा चुकीच्या नाही आहेत, पूजा चांगल्या आहेत, पण ते करण्यामागे आपला जो पर्पज जो आहे तो पर्पज चुकीचा आहे. तो त्या पर्पजला हे केलं पाहिजे. आता तुम्ही गणपतीला कृष्णाचा एक अंश, कृष्णाचा एक परमभक्त म्हणून जर बघितलं, किंवा महादेवांना कृष्णाचा एक परमभक्त म्हणून जर बघितलं तुम्ही, तर तुम्ही त्यांची कशी पूजा कराल? तर त्या उद्दिष्टाने, त्या मेंटॅलिटीने जर का तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणालात किंवा लघुरुद्र अभिषेक वगैरे केलात तुम्ही, तर दॅट इज इवन मोर प्लीजिंग टू देम दॅन द वे यू ॲक्च्युली वर्शिप देम. चला, मग आपण पुढच्या आठवड्यात भेटूया. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna, Krishna